जय मुक्ताई. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस परेड ग्राउंडवर सुरू असलेल्या मुख्य शासकीय सोहळ्यादरम्यान एक खळबळजनक घटना घडली. ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना एकच गोंधळ उडाला. वन विभागाच्या एका महिला कर्मचाऱ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का घेतले नाही अशा शब्दात मंत्री महाजन यांना जाब विचारला. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारामुळे काही काळ सोहळ्यात व्यत्यय आला होता. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून महिलेचे नाव माधुरी जाधव असे आहे. बाबासाहेबांचं नाव आहे तो संविधानाला कारणीभूत आहे. त्याला तुम्ही संपवायला निघालाय. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम. माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची पदरात घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम. मला सस्पेंड केलं. मी नारूचे गाड्या उपसी मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांची दिली आहे. मग बाबासाहेबांचं नाव आहे तो संविधानाला कारणीभूत आहे. त्याला तुम्ही संपवायला निघालाय. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम. माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची पदरात घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम. मला सस्पेंड केलं. मी नारूचे गाड्या उपसी मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांची दिली आहे.